पहले तेरी जेज टटोली जाएगी, फिर यारी की भाषा बोली जाएगी। नैतिकता की होती मैली ये चादर, दौलत के साबुन से धो ली जाएगी। नाही, आमच्या बापदादाची जमीन आहे ती आम्ही द्यायची का नाही द्यायची ते आम्ही ठरवू। कोणाच्या बापाची मालकीची शेती नाही, लक्षात असू द्या। आज कुठलाही नेता हा स्पष्टपणे सत्य बोलू शकत नाही। जर तो सत्य बोलला त्याच्या मागे ईडी बिडी सीडी सगळं लावलं जातं, परंतु शेतकरी बांधव मागे तुम्ही ईडी लावा बिडी लावा नाही तर AK-47 लावा तरी आम्ही मागे हटणार नाही। राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। नेता इले मतलब शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आला नाही, त्याचं कारण म्हणजे पहले तेरी जेज टटोली जाएगी, फिर यारी की भाषा बोली जाएगी। नैतिकता की होती मैली ये चादर, दौलत के साबुन से धो ली जाएगी। आज कुठलाही नेता हा स्पष्टपणे सत्य बोलू शकत नाही। जर तो सत्य बोलला त्याच्या मागे ईडी बिडी सीडी सगळं लावलं जातं, परंतु शेतकरी बांधव मागे तुम्ही ईडी लावा बिडी लावा नाही तर AK-47 लावा तरी आम्ही मागे हटणार नाही। त्याच्यात म्हणजे आज भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, त्याच्यानंतर अजित पवार गट असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल, त्याच्यानंतर शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, एकही पक्ष एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजू उभा राहणार नाही, परंतु लोकशाही धडक मोर्चा ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहे। आज विचार करा तुम्ही, आम्ही 10-15 दिवसापासून सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो, एकही सक्षम अधिकारी रास्ता रोको आंदोलनाची दखल घेण्यासाठी येत नाही। याचाच अर्थ यांना शेतकऱ्यांची काही घेणं देणं नाही। शेतकरी मेला तरी चालेल, सरकार म्हणतो हा शेतकऱ्यांची सरकार आहे। शेतकऱ्यांचं जर सरकार राहिलं असतं तर शेतकरी रस्त्यावर आला असता का? पण एक लक्षात ठेवा, ज्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलं त्या सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय शेतकरी बांधव राहणार नाही, लक्षात असू द्या। आज एकही नेता एकही पक्ष सरकारच्या विरुद्ध बोलायला तयार नाही। मीडियावर भी दबाव, सामाजिक कार्यकर्त्यांवर दबाव, विरोधकांवर दबाव, याचाच अर्थ यांना लोकशाही मान्य नाही, यांना हुकुमशाही आणायची आहे। नरेंद्र मोदी साहेबांना माझी नम्र विनंती आहे, हा जर केंद्राचा विषय असेल तर केंद्र आमच्या जमिनीचा मालक नाही, केंद्र शेतकऱ्यांचा मालक नाही। आमच्या बापदादाची जमीन आहे ती आम्ही द्यायची का नाही द्यायची ते आम्ही ठरवू। कोणाच्या बापाची मालकीची शेती नाही, लक्षात असू द्या। किती वेळ आम्ही अन्याय सहन करायचा? विचार करा, ज्यावेळेस 2002 का 4 मध्ये सचिन तेंडुलकरला फेरारी नावाची गाडी भेटली होती, त्यावेळेस अक्षरशः त्याच्यावर टॅक्स लावण्यात आला। त्यावेळेस सचिन तेंडुलकरने सांगितलं होतं की जर माझ्यावर टॅक्स लावला तर मी हा देश सोडून जाईल, मी खेळणार नाही। अक्षरशः केंद्र सरकारपासून राज्य सरकारपासून झुकला आणि त्या गाडीचा कर माफ केला। त्याच्यानंतर लता मंगेशकरांच्या बंगल्याकडनं पूल जात होता, त्यावेळेस लता मंगेशकरने सांगितलं की मला अडचण आहे, मला त्रास होईल, माझ्या घरावर प्रदूषण होईल, हा जर पूल रद्द झाला नाही तर मी शहर सोडेल, वेळ पडली तर मी दुसऱ्या देशात जाईल। त्यावेळेस केंद्र सरकार राज्य सरकार झुकलं आणि एका बाईसाठी, एका कलाकारसाठी आणि एका क्रिकेटपटूसाठी, एका खेळाडूसाठी सरकार झुकू शकतं, पण हजारो लोकांच्या आत्महत्या झाल्या, हजारो शेतकऱ्यांचं रक्त सांडलं, परंतु एकही मायकाला नेता पुढे यायला तयार नहीं। बच्चू कडूंना सुद्धा माझी नम्र विनंती है। आज तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है। धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए TC स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला TC डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन। आज पूर्ण महाराष्ट्र बच्चू कडूंची वाट पाहतोय, पण आज बच्चू कडू देखील याच्यावर मूग गिळून बसलेला आहे। आज एवढा मोठा ज्वलंत प्रश्न असताना सुद्धा बच्चू भाऊ याच्यावर बोललं पाहिजे होते। नांदगावच्या आमदार असतील सुहास कांदे यांना देखील शेतकऱ्यांनी निवेदन दिलं, पण तो वाघ तिथं काही गरजला नाही, दुसराच गरजला। माननीय दादाजी भुसे यांना सुद्धा शेतकऱ्यांनी निवेदन दिले, तरी देखील कुठली दखल घेतली नाही। काँग्रेसचे खासदार शोभाताई बच्चाव यांना देखील शेतकऱ्यांनी निवेदन दिलं, म्हणजे याचाच अर्थ काळूबी एक क्षण बाळूबी एकच डायरेक्ट, म्हणजे सत्ताधारी पण तेच आहेत आणि विरोधक त्यांच्यापेक्षा महान आलाय की असं म्हणायला हरकत नाही। विरोधक जरी ठेवलं नाही तर मग शेतकऱ्यांसाठी पुढे यायचं कोणी? आज तुमच्या जमिनी गेला, काही लोकांनी पूर्ण 20-30 वर्षाची कमाई घालून छोटे छोटे घर बांधले, त्या घरांचा सुद्धा शासन त्या मोबदला द्यायला तयार नाही। काहींच्या पोल्ट्री आहेत, काहींचे तिथे शेड नेट आहेत, काहींच्या तिथे प्लॉट आहेत, त्यांचा सुद्धा मोबदला विषय नाही। माझी ठाम मागणी 1,60,00,000 रुपये शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला पाहिजे आणि तो रास्त आहे। जा तुम्ही आज बाजार भाव काय चालू आहे, जिथे आपण खडकाची जमीन घेतो तिला सुद्धा 10-15 लाख रुपये एकर प्रमाणे भाव आहे। ही काळी आमची आई, सोन्यासारखी आई
तिला जर तुम्ही कवडी मोल भाव देत असाल तर असा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. या सरकारला लाज वाटली पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांची एकीकडे थट्टा करत आहेत. माझं एकच म्हणणं आहे, जे लोक प्रकल्प बाधित आहेत त्यांच्या घरातला एक तरी व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावा. त्याच्यानंतर 1,60,00,000ची आमची ठाम मागणी. एक आणि एक लक्षात असू द्या, सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची थट्टा जर कोणी करत असेल सोशल मीडिया तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. ते म्हणतात शेतकऱ्यांना सगळं फुकट पाहिजे. अरे नालायकांनो, हा शेतकरी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहे. ज्या दिवशी शेतकरी थांबेल तर हे जग थांबेल. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या या चॅनलचा निषेध असो. पुढची भूमिका काय घेणार? पुढची भूमिका काय घेणार? कोण म्हणतं देत नाही, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. आणि अधिकाऱ्यांना आम्ही ते पण सांगितलं होतं की पहिले ती मोजणी थांबवा. म्हणजे किती मुजोरी या अधिकाऱ्यांचे, पहिले त्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा, पहिले ती मोजणी थांबवा. उद्या त्यांच्या गाड्या जळल्या, उद्या त्यांचे हातपाय तुटले तर आम्ही शेतकरी त्याला जबाबदार राहणार नाही. जर आमच्या घरावर आमच्या शेतीवर जर कोणी बुलडोजर चालवत असेल तर त्यांचे सुद्धा आम्ही हातपाय सोडणार नाही. लक्षात असू द्या तुम्ही. आणि आता तात्काळ डेप्युटी कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, यांनी सुद्धा स्वतः इथं येणं गरजेचं होतं. कारण हे काय मोठ्या नेत्याचं आंदोलन नाही, हे काय मोठ्या वशिलावाल्याचं आंदोलन नाही, पैशावाल्यांचं आंदोलन नाही. हे कष्टकरी गोरगरीब या जगाचा, या देशाचा जो पोशिंदा आहे त्या शेतकऱ्यांचं आज आंदोलन असताना डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार साहेब असतील, यांना माझी सुद्धा नम्र विनंती आहे. आजपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांबद्दल कधी बोललो नाही, पण तुम्ही जर या आंदोलनाची दखल नाही घेतली तर गाठ लोकशाही धडक मोर्चाशी. लक्षात असू द्या. तुमचे काळे बोरे धंदे काय असतील ते सुद्धा आम्ही बंद पडल्याशिवाय राहणार नाही. तहसीलदार असो, कलेक्टर असो, डेप्युटी कलेक्टर असो, DYSP असो, SP साहेब असतील, ऍडिशनल कलेक्टर साहेब असतील, यांनी सुद्धा इथे येणं गरजेचं. तेगबीर सिंधू साहेबांना सुद्धा आम्ही निरोप पाठवलाय की तुम्ही आंदोलनाच्या जागेवर या. तुम्ही सुद्धा एक शेतकरी पुत्र आहात आणि तुम्हाला सुद्धा इथे यावं लागेल. परंतु आज कुठलाही सक्षम अधिकारी इथे आलेला नाही. याचाच अर्थ या लोकांना शेतकऱ्यांची काही घेणं देणं नाही. दबाव आहे का त्यांच्यावर? दबाव असल्याशिवाय असं होऊ शकत नाही ना. भरपूर आंदोलन झाली, सगळे अधिकारी पहिलेच चादर टाकून बसलेले असतात. मग शेतकऱ्यांच्या टायमाला ज्यांना काय साप जुलना काय बा असं म्हणायला काय हरकत नाही. डायरेक्ट जसे साप सुंगी जायची इडी बिडी शिडी ना, काही दबाव असल्याशिवाय एवढे लोभमध्ये लोभले, यांना खुर्ची सुद्धा सुटत नाही. यांचे राजनीतीमध्ये एवढे हे सक्षम झाले. आमच्या राजाचं असं तत्व नव्हतं. एखादा पराभव झाला तरी चालेल, पण आमच्या रयतेला न्याय मिळालाच पाहिजे असं तत्व. हे राजे कुठे घुसले? नळ्यामध्ये घुसले का? आमच्या राजा असा फिरत होता, हे असे घुसून बसत नव्हते. असं तत्व होतं आमच्या राजांचे. यांचं तत्व हे राजा स्वतःला वाघ समजता, सिंह समजता, मग या सिंह वाघ गेले कुठं? तर भारत सरकारने जो इंदोर मनमाड रेल्वे प्रकल्प हा कार्यान्वित करण्याचा जो आदेश जारी केलेला आहे, त्यांनी मोजणीसाठी करोडोचा खर्च हा केलेला आहे. परंतु त्यांनी हे करत असताना शेतकऱ्यांचा हा कुठेही जमिनीचा मोबदल्याविषयी असो किंवा शेतकरीच्या पुढच्या भविष्याचा मुलांचा विषय असो, हा कोणताही विचारात घेऊन या सरकारने घेतलेला नाही. आम्ही जेव्हा सक्षम अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा मला फक्त भूसंपादनाचा अधिकार आहे, किमती ठरवण्याचा हा पूर्ण जो आपला 2008चा ऍक्ट आहे लँड ऍक्विजिशनचा ऍक्ट, त्यानुसार ही कारवाई करण्यात येईल. परंतु मी त्यांना सांगितलं की 2008 नंतरचा जो ऍक्ट आहे त्याच्यात 2013 मध्ये सुधारणा झाली, कारण की शेतकरीला त्यावेळेस सक्तीने शेती वसूल केली जात होती, मोबदला मिळत नव्हता. परंतु 2013 मध्ये सुधारणा झाली आणि त्याचाच फायदा 2016 मध्ये कर्नाटक सरकारचा जो रेल्वे प्रकल्प गेला त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यावेळेस सक्तीने त्यांनी जमीन वसुली केली, परंतु त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्याचा मागच्याच महिन्यात 2025 5 जुलै 2025 ला जो आदेश निघाला की शेतकऱ्याला तुम्ही सक्तीने जमीन वसूल करू शकता, परंतु त्याच्या समस्या काय आहे, जमिनीचं मूल्य काय हे दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं अधिग्रहणाचं काम हे होऊ शकत नाही. सोबतच आता जस्ट 2-3 दिवसापूर्वीचा निर्णय हरियाणा आणि पंजाब सरकारचा जो एक आयोग आहे त्या आयोगाने पण निकाल दिलेला आहे की तेथील शेतकऱ्यांना मोबदला एकदम कमी मिळत होता. त्यांना हेक्टरी 1 कोटी रुपये मोबदला देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. मग जर हरियाणा कर्नाटक राज्य हे बी आपल्या लोकशाही देशातच आहे,
ते काही दुसऱ्या भारत सोडून पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मधले नाही. जर एका राज्याला तो निर्णय लागू होतो तो मग महाराष्ट्र शासनाला का नाही? महाराष्ट्र शासनाचे जे सक्षम प्राधिकरणाचे अधिकारी आहे ते आम्हाला वारंवार उडवाउडवीचे उत्तरे देऊन आश्वासने देऊन फक्त आसू पुसण्याचे काम करत आहे. परंतु आम्ही शेतकऱ्यांनी आता ठरवलं की असंही आपलं जीवन हे उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण की आताच काही 5-25 वर्षापूर्वी जसा मुळशी पॅटर्न झाला तसा हा जो एक रेल्वे पॅटर्न आहे हा उदयास येईल. मी हे शासनाला सांगतो, जर जमिनींना योग्य मोबदला मिळाला नाही शेतकरी उद्ध्वस्त होऊन तरुण बेरोजगार होतील, गुन्हेगारी वाढेल, हा विचार कोणीच करत नाही. फक्त आम्हाला अच्छे दिन आणायचे पण अच्छे दिन करता करता शेतकऱ्यांची पूर्ण पाठ या शासनाने लावलेली आहे. जर एक चहावाला एसी रूम मध्ये बसून देशाचा पंतप्रधान होतो आणि एक सर्वसाधारण गरीब मुलगा वर्गाच्या बाहेर खिडकीच्या बाहेर राहून तो संविधान लिहितो आणि त्या संविधानाचा उपयोग करून हा चहावाला मुख्यमंत्री पंतप्रधान होतो, तर मग संविधानाचा आदर्श हा ठेवलाच गेला पाहिजे, हा सर्वांना लागू झाला पाहिजे. कारण की हे लोकशाही राज्य आहे, हुकुमशाही ही चालणार नाही. देशाचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान सांगता आपल्याला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था ही बनवायची, 2050 पर्यंत जागतिक महासत्ताक बनायचे. जर आपला शेती हाच विषय जर अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जर शेतकऱ्यांचा जमिनी गेल्या तो उत्पन्न येणारच नाही. मग बेरोजगार भुकमारी सर्व गोष्टी या वाढतीलच. मग हे जे 5 ट्रिलियनचं जे स्वप्न आहे हे देशाचं आणि हे माननीय चहावाले पंतप्रधान यांचं हे अस्तित्वात येईल का याचाही विचार करणे गरजेचे आहे. म्हणून माझं सक्षम प्राधिकरण आणि रेल्वे मंत्रालय यांना एकच विनंती आहे की तुम्ही शासनाच्या देशाचा प्रकल्प आहे, विकासाचा काम आहे, देश विकासाकडे जाते, त्याबद्दल आमचं दुमत नाही. आपल्यालाही मान्य आहे देशाचा विकास झाला पाहिजे, पण देशाचा विकास करीत असताना शेतकऱ्याचा पण विचार केला पाहिजे. शेतकरी जर एका भावाला वाटा द्यायचा आणि दुसरा भाऊ बिगर वाट्याचा ठेवायचा, याच्यात बापाचं नाव निघतं का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. त्यामुळे सर्वांना समान या लोकशाहीचा आधारस्तंभ धरून सर्वांना जमिनी अधिग्रहण करीत असताना योग्य मोबदला, एक शासकीय नोकरी आणि जे कुटुंब उद्ध्वस्त होते त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न हा झालेला. जर शासन एका चंदनासाठी 4 कोटी रुपये देते, ते झाड मर्यादित काहीतरी क्षेत्रापुरतं असेल, आर मध्ये असेल, मी सांगतो हेक्टर मध्ये असेल, पण हजारो हेक्टरी जमिनी अधिग्रहित केली जाईल. हा चंदनासारखा देश जो आपल्या वडील आजोबा पंजोबा यांनी घासून रक्ताचं पाणी करून हाडाचं काढी करून ही जी मालमत्ता उभी केलेली आहे ही आम्ही कवडी मोल जाऊ देणार नाही. या प्रकरणाला पूर्ण आमचा विरोध. जोपर्यंत आमचे सक्षम अधिकारी, कारण की आम्हाला सांगितलं जातं भूमी अभिलेखला गेलो तर ते सांगता आम्हाला काही अधिकार नाही. जोपर्यंत तुमचा अधिकारी ज्याला निर्णय असेल, मग तो पंतप्रधान असतील मला एक सांगा, देशाचा या रेल्वे मंत्रालयाचा अधिकार ज्याच्या अधिकार क्षेत्रात हे काम चालू झालेलं आहे त्यांचं जोपर्यंत आम्हाला आश्वासन, लेखी आश्वासन हे आमच्या शेतकऱ्यांना भेटत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठत नाही. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल, कारण की आजही आम्ही गुन्हेगारच होणार आहोत. कारण की जर रोजगार नसला तर गुन्हेगारीच होतोय, हे आपल्याला सर्वांनी इतिहास पाहिलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्या जे काही मागण्या, आपल्या जे काही अडचणी आहेत, आपल्या ज्या काही तक्रारी आहेत, या तक्रारीच्या अनुषंगाने संयुक्त बैठक होणं अत्यावश्यक आहे. मागील काळात बैठक झाली नसेल, परंतु याच आठवड्यात आपण ही बैठक आयोजित करतोय. टेंटेटिव्ह तारीख आपली साधारण 20 असेल किंवा 20च्या आधी पण असेल, बरोबर. मॅक्सिमम लास्ट डेट 20 असेल. मी भूसंपादन अधिकारी सरांशी पण बोलणं माझं झालेलं आहे आणि आपल्या काही अडचणी असतील, मागण्या असतील, ते आपण आपले शिष्टमंडळ जे असेल, प्रतिनिधी असतील, त्यांच्यामार्फत रेल्वे अधिकारी असतील किंवा आमचे जे काही अधिकारी महोदय असतील तर त्यांच्या समोर आपण मांडा, चर्चा करूयात आणि त्याच्यातनं कसा मार्ग निघेल आपण तो काढूयात. धन्यवाद.